अंबरनाथमध्ये उघडकीस आलेल्या पार्किंग घोटाळ्याप्रकरणी अंबरनाथ नगरपालिकेने अखेर कठोर पावलं उचलली आहेत. पार्किंगच्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून बाजार विभाग प्रमुख प्रतीक्षा सावंत यांना मुख्याधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर या प्रकरणात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पालिकेच्या वाहनतळावर मासिक पाससाठी निर्धारित 400 रुपयांऐवजी तब्बल 700 रुपये आकारले जात असल्याचा प्रकार माध्यमांनी उघडकीस आणला होता. त्यानंतर ठेकेदाराने मासिक पास देणंच बंद करून केवळ दैनंदिन पावत्या देण्याचा प्रकार सुरू केल्याचंही समोर आलं होतं. या गंभीर प्रकाराची दखल घेत नगरपालिकेच्या बाजार विभागाने संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केलाय. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आता तो मंजुरीसाठी नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांच्याकडे पाठवण्यात आलाय. नगराध्यक्षा या प्रस्तावाला मंजुरी देऊन तो अंतिम मंजुरीसाठी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवणार आहेत. संबंधित ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करून त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचीही आवश्यकता आहे. दरम्यान या प्रकरणात बाजार विभाग प्रमुख प्रतीक्षा सावंत यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या अखत्यारीतील विभागात अनेक महिन्यांपासून असा गंभीर गैरप्रकार सुरू असताना त्याची माहिती विभाग प्रमुखांना कशी नव्हती याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. समाधानकारक खुलासा न झाल्यास प्रतीक्षा सावंत यांच्यावर निलंबनासह अन्य शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आम्हाला नागरिकांकडनं कंप्लेंट्स होत्या की ठेकेदारांकडनं 400 रुपयाऐवजी 700 रुपये घेतले जात आहेत. तेव्हा आम्ही इमिजिएट त्याच्यावर ॲक्शन घेत आता तिथे 400 रुपयाचा बोर्ड लावलेला आहे. तरीसुद्धा त्या ठेकेदाराने नागरिकांचं नुकसान केलेलं आहे आणि पालिकेला सुद्धा काहीही न कळवता हे अमाऊंट वाढवली होती. त्या संदर्भात वारंवार नागरिकांच्या अजूनही कंप्लेंट्स आहेत आणि त्याच्यामुळे आपण आता त्याला ब्लॅकलिस्ट करण्यासाठीचं सीओनी घोषवारा दिलेला आहे माझ्याकडे आणि आता त्याला पण सीओची मंजुरी आलेली आहे ब्लॅकलिस्ट करण्याकरता. आणि आता मी सुद्धा हा प्रस्ताव आता सभेपुढे मंजूर करून ठेवणार आहे आणि सभेपुढे मंजूर केल्यानंतर सभेमध्ये जे निर्णय होईल तो अंतिम निर्णय असणार आहे. जेव्हा आम्हाला 700 रुपये घेतले जात आहेत तेव्हाच त्याला सांगितलं होतं की 400 रुपयेच घ्यायचे आहेत, परंतु त्यांनी मग त्याच्यामध्ये दुसरा पर्याय काढला की त्यांनी 5 कमी द्यायचं हे की हा पर्याय त्यांनी निवडला, परंतु हे सुद्धा आपल्याला चालणार नाही आहे. त्याच्यामुळेच आपण त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हाच निर्णय आता आम्ही महासभेपुढे ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये ह्या सभेमध्ये जो निर्णय होईल त्याच्यावर कारवाई करण्याचा ती कारवाई केली जाईल. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.